का चांगली माहिती मिळताना कारण की एका युवा ओली गावचे विद्यमान पोलीस पाटील एका चांगलं कर्तव्य पार पाडताना आपण पोलीस पाटीलच्या या माध्यमातून एका महाराष्ट्र पोलीस महेश ठाकरे तर दुसरा पोलीस पाटील व्यासपीठावर पद आपण जयेश पाटील यांना. तर मित्रांनो आपण आजच्या दिवसातला दुसरा सामना जो होणार आहे बंजामूर्ती कालेर विपक्ष आपण पाहतोय की ज्यांनी या स्पर्धेमध्ये एका 2 कीर्तिमान एकाच सामन्यामध्ये स्थापित केलं होतं कारण की या स्पर्धेचा आहे सेंडुजल स्कोर संघाचा जर बघितला आपण तब्बल 94 धावांचा अक्षर पाऊस पडला होता. आणि आता मात्र एक हरिभक्त परायण सन्माननीय कलुराम ठाकरे आमचे गुरुवर्णीय यांच्या माध्यमातून एक असं बक्षीस आहे की जर आपण कुठल्याही संघाने 100 धावा पार केल्या तर रोख रक्कम 1000 रुपये हरिभक्त परायण सन्माननीय काळूराम मारुती ठाकरे यांच्या माध्यमातून ज्या कुठल्याही संघाने म्हणजे या स्पर्धेमध्ये शतक जर पार केलं तर त्या संघाला रोख रक्कम 1000 रुपये बक्षीस दिले जाईल. तर आमचे दोन्ही पंच मैदानाकडे रवाना होताना पाहतोय आपण अंकुश चौधरी आणि मोरे सर. तर सामन्याला सुरुवात करायची 4 षटकाचा सामना राहील. यानंतर आपण पाहणार आहोत की टॉप 3चा आजच्या दिवसातला आपण दुसरा सामना जो निघेल. काल बघितला आपण टॉप 3 मध्ये पहिला संघ जो ठरला होता जय बजरंग कारविले संघाने एका चांगला सांघिक खेळ करून टॉप 3 मध्ये कालच्या दिवसामध्ये प्रवेश केला होता. आता मात्र हा सामना कोण जिंकणार आणि कोण पुढच्या सामन्यामध्ये आपण पाहतोय की जय बजरंग स्पोर्ट गोडसे बी या संघासोबत लढत देणार. तर टाळ्यांचा आवाज आपण ऐकला. एकला स्पोर्ट मनकुली संघाचे सलामी फलंदाज पाहतोय या स्पर्धेमध्ये ज्यांनी पहिलं 50 धावा पूर्ण केल्या होत्या. 66 धावाची एक मोठी खेळी साकारली होती तकदीर माळी आणि सोबतच एक शांत स्वभाव एक आदर्श खेळाडू यशपाल माळी. खेळपट्टीकडे आपण पाहतो येताना तर सुरुवात करण्यासाठी गोलंदाज शरद यांच्याकडे चेंडू सोपवला गेलेले बंजामूर्ती कालेर या संघाकडून. चार षटकाचा सामना आहे. तर सामन्याला सुरुवात होताना पाहतोय आपण 4 षटकाचा सामना राहील. गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज पहिला चेंडू आणि जी खेळी अर्ध सोडली होती तिथून मात्र तीच खेळ सुरू ठेवतोय. पहिल्या चेंडूला पाहतोय आपण एक गगनभेदी षटकार सुरू करतोय फलंदाज. पहिल्या चेंडूवर ज्या प्रकारे एक शॉट खेळला गेलं आणि या षटकाराने पाहतोय की आपण तकदीर आपला खाता उघडतोय आणि आजच्या दिवसातला सर्वात जास्त षटकार खेचण्याचा जो कीर्तिमान आहे तो मात्र तब्बल आता मात्र आमची गुणलेखक सांगतो पहिल्या सामन्यात तब्बल 9 आणि इथं मात्र एक म्हणजे एकूण 10 षटकार आजच्या दिवसामध्ये एका तकदीर माळ्याच्या बॅटमधून निघालेत. पण या सामन्यातला पहिल्या चेंडूवरचा पहिला षटकार निघतोय आणि आपल्या डावाचं आणि स्वतःचं खातं उघडतोय फलंदाज तकदीर. एक चांगली दमदार सुरुवात पाहतोय आपण. पहिल्या चेंडूचा सामना करताना तकदीर माळी या षटकाराने आपल्या डावाची सुरुवात करतोय आणि संघाचा सुद्धा सुरुवात करतोय. एका लांब पल्ल्याचा षटकार उचल केला होता. एका चांगलं स्वागत केलं गेलं शरद या गोलंदाजाचा फलंदाज तकदीर माळी यांच्याकडून षटकाराने.
पाहतोय आपण. गोलंदाज शरद तयार होताना वाफी करावी लागेल. जर रोखायचं असेल तकदीर याला तर जास्तीत जास्त नॉन स्ट्राईकला ठेवणं गरजेचं राहील. पण काय तडाख्यात सुरुवात करतो फलंदाज तकदीर. पुल केला, एक चान्स आहे इथं मात्र आणि होय ज्या विकेटची आवश्यकता तो विकेट प्राप्त करतो. इथं मात्र छान वापसी केली होती गोलंदाज शरद यांनी. कौतुक करावं जेवढं कम आहे. पाहतो आपण गोलंदाज शरद यांनी पहिल्या चेंडूवर षटकार दिल्यानंतर मात्र एका खोड्या पिचवर टाकल्या गेलं आणि त्यामध्ये फसल्या गेला फलंदाज आणि जो विकेटची आवश्यकता होती तो विकेट प्राप्त करून देतोय कालिदास संघाला गोलंदाज शरद. बघितलं आपण एका माहिती मिळताना की जयवंत पटेल चषक जेव्हा नुकताच आता संपला होता कालिदास मात्र पहिल्या चेंडूवर ज्या प्रकारे षटकार खाल्ला त्यानंतर मात्र 5 विकेट प्राप्त केल्या त्या गोलंदाजांनी. चौकार खाल्ला होता. यावेळेस पात्र प्राता करण्याचा प्रयत्न चेंडू हवेत आहे पण यावेळेस पात्र निश्चित तालमेल पाहायला मिळाला नाही. असं वाटलं की झेल होईल. इथं मात्र संधी आहे पण ती संधी दळवल्या गेली. एक धाव पूर्ण करतोय फलंदाज यशपाल. आपल्या स्वतःचा खातं उघडताना संघात धावसंख्या आता मात्र पाहतो आपण पुढे सरकताना ती 7. एका चांगली गोलंदाजी इथून मात्र आता आपल्या चेंडूवर षटकार त्यानंतर मात्र ज्या प्रकारे वापसी केली होती शरद या गोलंदाजी इथून मात्र एका चांगली पार्टनरशिप ठेवावी लागेल. मानकुल या संघाला एक मोठी धावसंख्या उभारायची असेल. या स्पर्धा पोस्ट केल्या चेंडूला चेंडू खाली सुनील पाटील आणि याचबरोबर अजून एक फलंदाज बाद करतोय षटकामध्ये गोलंदाज शरद. येतोय आता मात्र नवीन फलंदाज इथं मात्र पहिल्या चेंडूवर षटकार त्याला मात्र एका चांगली गोलंदाजी पाहतो आपण. गोलंदाज शरद यांच्याकडून ज्या प्रकारे वाफी केली आणि वाफी करताना लागू पाटा पाहतोय की विकेटवर विकेट घेताना पाहतोय संघासाठी 2 बाद धावफलकावर धावा त्या फक्त 7. एका नाजूक स्थिती इथं मात्र पाहतो आपण मानकुल संघाची. इथून मात्र यशपाल याला एका फलंदाजी सुद्धा आपल्या हातात घ्यावे लागेल आणि एका चौफेर फटकेबाजीला त्यांनी प्रारंभ करावा लागेल. एका चांगल्या षटक पाहतोय आतापर्यंत आपण पंजाबमध्ये कालिदास संघाकडून पाहतोय गोलंदाज शरद यांच्याकडून. 4 षटकाचा सामना आहे. कुठल्या प्रकारे पॉईंट नाही. कव्हर पॉईंट एक्स्ट्रा कव्हर मिड ऑफ एका चांगला क्षेत्ररक्षण पाहतो आपण. याच पात्र पुल करण्याचा प्रयत्न होता. खराब क्षेत्ररक्षण पाहतो आपण मिड विकेट शॉर्ट रिजन कडे दिलीप यांच्याकडून आणि तोपर्यंत संधी होती तर मात्र दुसऱ्या होण्याचा प्रयत्न केला जातो आणि इथं मात्र फलंदाज बाद होतोय यशपाल. पाहतो आपण कुठे क्रिकेट असो मग जेव्हा खराब क्षेत्ररक्षण रिस्क घेण्याचा प्रयत्न करतो ना तेव्हा मात्र अशा घटना वारंवार पाहायला मिळतात. तोच प्रकार बघितला आपण जेव्हा चुकीचं क्षेत्ररक्षण झालं होतं. 1 धाव मिळाली होती पण जिथे धाव नव्हती जबरदस्त धाव घेण्याचा प्रयत्न केला आणि एक मोठा फलंदाज इथं मात्र धावबादच्या स्वरूपात बाद होतोय यशपाल. धावसंख्या पाहतोय धावफलकावर आपण आता मात्र 8. 3 बाद. दीपेश माळी होते फटकेबाजी करण्यासाठी पण स्ट्राईकला असेल तर मात्र विकी एका चांगली पार्टनरशिप इथं मात्र करावी लागेल जर किमान 50 किंवा 40 चाकला पार करायचं असेल मानकुल संघाला. गोलंदाज राईटामध्ये विकेट शरद सज्ज होतोय मारा करण्यासाठी. या स्पर्धा चांगला चेंडू होता. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न मोठे जीवन चेंडू फ्लॅश स्लिप मार्गे पाहतोय थर्ड मॅन रिजन कडे आउटफील्ड मध्ये
कसं वाटतं की खराब क्षेत्ररक्षणाने चेंडू मात्र थर्डमॅन शिबिरीच्या बाहेर जातोय 4 धावासाठी. निश्चित मित्रांनो, उद्या जेव्हा आम्ही 9 वाजून ठीक 30 मिनिटांनी पहिल्या सामन्याला सुरुवात करणार आहोत. उद्याच्या दिवसातला पहिला सामना आपण रमेश स्पोर्ट मुंडवल विपक्ष आपण पाणवता पिंपलास या दोन्ही संघादरम्यान या दोन्ही संघांनी ठीक आहे सकाळी 9 वाजून 30 मिनिटांनी हजर राहायचे. तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर पाहतोय आपण जी धावसंख्या आहे 12, 3 बाद. त्यामध्ये गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज दिलीप. खेळण्यासाठी फलंदाज दीपेश. चांगला चेंडूचा पूर्ण सन्मान देऊन हा शॉट खेळला गेला. मात्र इथे का चान्स होऊ शकता असा जर चेंडू दिलीप यांच्याकडे जर फेकला असता, कारण की बराच लांब होता तिथं. मात्र कुठल्या प्रकारे घेतली नाही आणि पाहतोय इथं मात्र फक्त तोपर्यंत एक धाव खात्यावरतोय दीपेश माळे. आपल्या स्वतःचा संघात धावसंख्या पाहतोय 13. एका चांगली सुरुवात करतोय गोलंदाज दिलीप. खेळण्यासाठी फलंदाज विकी. व्यक्तिगत पाहता आपण 4 या धावसंख्येवर फलंदाजी करताना चौकांनी खातं उघडलं गेलं होतं. त्यामध्ये एका चांगल्या फटकेबाजीतून करावी लागेल मानकुले संघाला. याच पाहता स्विंग केलेल्या चेंडूला मिडविकेट क्षेत्राकडे चेंडू होते. चेंडू खाली क्षेत्ररक्षक कुठली चुकी नाही आहे आणि अजून एक फलंदाज बाद होते मानकुले संघाचा विकी. चौथा फलंदाज बाद होतोय मानकुले संघाचं. धावसंख्या पद्धती आपण इथं मात्र स्थिर आहे धावफलकावर 13. त्यामध्ये नवीन फलंदाज अजित. याच मात्र ऑन ड्राईव्ह हलक्या त्यांनी खेळून काढला होता. क्षेत्ररक्षक सज्ज आहे तिथं. त्यामध्ये परत एक सिंगलने संतुष्ट होतोय फलंदाज दीपेश. कारण की पाहतोय की 2 या धावसंख्येला संघ धावसंख्या पाहतोय तिथं 14. 4 बाद 14 अशी धावसंख्या आहे. दुसरं षटक मार्गस्थ आहे. आघाडीचे पाहतोय आपण 4 फलंदाज इथे मात्र बाद होणं वापस गेलेत. एका चांगली पार्टनरशिप करावी लागेल कारण की दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. इथून एका चांगली अजित. इथं मात्र परफेक्ट यॉर्कर चेंडू होता. बच्चाचं मग फक्त चेंडूला पुश केला मिड ऑनला एका धावेसाठी आणि त्या मात्र फक्त मजबूर होते फलंदाज डबल सिंगल धावा घेण्यासाठी. कारण की आता परिणाम पाहतोय की 4 फलंदाज महत्वपूर्ण बाद झालेले आहेत. एक ही जोडी एका चांगली असेल पाहतोय पण मानकुले संघाची दीपेश आणि अजित. धावसंख्या पाहतोय इथं मात्र 15. एका चांगली गोलंदाजी या षटकामध्ये गोलंदाज दिलीप यांच्याकडून. यावेळेस पाहता स्ट्रेट ड्रेस खेळण्याचा प्रयत्न होता. आपल्या प्रथम चेंडूला व्यवस्थितपणे चेंडूला गॅदर करता आला नाही आणि फक्त परत पाहतोय की एकच धाव मिळणार तर मात्र दीपेश याला. धावसंख्या 16.
पहिल्या सामन्यामध्ये ज्यांनी एका कीर्तिमान स्थापित केलं. बघितलं आपण 66 धावाची एक विस्फोटक खेळी. सुरुवात पण एका चांगली केली होती, पण षटकार खेळच्या नादामध्ये शॉर्टपिच चेंडूवर जो जाळ टाकला होता त्या जाळामध्ये फसल्या गेला फलंदाज तकदीर आणि तिथून मात्र थोडीशी धावसंख्या थंडावलेली इथं मानकुले संघाची. यावेळेस पाहता प्लेचा फटका चेंडू हवे ते आता कुठल्याही प्रकारे धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला नाही, कारण की माहिती आहे की स्ट्राईक आता माझा दीपेश, कारण की हाणामारीचे 2 षटकं बाकी आहेत आणि एका मोठी धावसंख्या जर उभारायची असेल तर दीपेश याला खेळणं ही 12 चेंडू गरजेचं आहे. स्ट्राईक जेवढी जास्त दीपेश यांच्यावर राहील मानकुले संघाची एका मजबूत धावसंख्या आपण पाहणार आहोत. पण इथं मात्र ज्या प्रकारे नाणेफेकीचा कॉल बंधामती कराड संघाच्या संघाने जिंकला होता आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय अचूक ठरवताना पाहतो. पहिल्या 2 षटकामध्ये ज्या प्रकारे एका चांगल्या लेन्थ लाईनवर गोलंदाजी करून फक्त धावा खर्च केल्या त्या आतापर्यंत पाहतो धावफलकावर 16 आणि त्या बदल्यामध्ये 4 फलंदाज बाद करण्यामध्ये यश मिळवलं कालेर संघाच्या गोलंदाजांनी. यानंतर जो सामना होईल आजच्या दिवसातला शेवटचा सामना, तो सामना निश्चित आपण पाहणार आहोत की 5 षटकाचा तो सामना राहील. जबरदस्त स्फोट गोडसे बी आणि या चालू सामन्यातला विजेता संघ जो ठरेल त्या संघासोबत आपण उर्षाबाई ठाकरेंचं आगमन सज्ज होतोय. त्यावेळेस पात्र मिडविकेट शेताकडे फक्त चेंडूला दिशा दिली. इथं मात्र थोडंसं तंबल होते आणि त्याची वाट पाहत होता आणि या 2 धावा सहज पूर्ण करतोय दीपेश. 2 धावडी संघात धावसंख्या आता मात्र पाहतो आपण पुढे सांगताना ती 18. एक आक्रमक फटकेबाजीला इथं मात्र करावं लागेल, कारण की पाहतो आपण दीपेशने आतापर्यंत 4 चेंडूचा सामना केलेला आहे आणि फक्त 5 या धावसंख्येवर, कारण की स्थिती थोडीशी नाजूक आहे आणि त्या हिशोबाने इथं मात्र फटकेबाजी करताना पाहतो आपण दीपेश. आणि अजित ही जोडी आहे. गोलंदाज नंदन रेटामध्ये विकेट समोर दीपेश. यावेळेस स्वतः फलटॉस सरगुण ज्या गोष्टीसाठी माहीर आहे तो षटकार खेचतोय, तर मात्र तब्बल 6व्या चेंडूचा सामना करताना दीपेश माळे यांच्या बॅटमधून पहिला षटकार येतोय आणि संघात धावसंख्या आता मात्र पुढे सरकताना पाहतो आपण तब्बल 24. दीपेश माळे आता म्हणता पाहतो आपण की व्यक्तिगत 11 धावसंख्येवर फलंदाजी करताना राईटामध्ये विकेट गोलंदाज नंदन. ज्यावेळेस आता आपण जाईल स्क्वेअरलेगच्या वरतून दूर असा निघून गेला चेंडू, षटकार. आता मात्र पाहतोय की एका चांगल्या धावसंख्येकडे वाटचाल करताना दीपेश माळे यांच्या बॅटमधून आपण पाहतोय षटकाराचा अक्षर पाऊस पडताना लागोपाठ दुसऱ्या चेंडू मात्र दुसरा षटकार खेळतोय आणि धावसंख्या पाहतोय आता मात्र वेगात वाढताना ती 30. गोलंदाज नंदन सज्ज होताना वापसी कशा प्रकारे करते पाहिजे, कारण की समोर एक अतिशय डॅशिंग अंदाजामध्ये फटकेबाजी करणारा षटकार किंग मानकुले संघाचा दीपेश सज्ज होताना पाहतोय. याच मात्र चांगला फटका आहे, पण प्लेसमेंट ठीक नाहीये. वाईडीतला डिजनकडे न्यूट्रल होतोय आणि तोपर्यंत फक्त एका धावची संधी होती दीपेश यांच्याजवळ. या एका धावनी संघात धावसंख्या पुढे सरकताना आता मात्र
31. अजित 2 चेंडूमध्ये 1 या धावसंख्येवर फलंदाजी करताना पाहतोय आपण. जेव्हा स्वतः फाईन ग्लास फाईन फटका आहे पण चांगलं क्षेत्ररक्षण पाहतोय आपण बॅकवर्ड स्कोलिक रिजन कडे. आणि तोपर्यंत संधी असेल इथं मात्र वेगात दुसरी धाव पूर्ण करण्याची. विकी व्यक्तिगत आता मात्र 3 वर आणि पाहतोय आपण एकविरा स्फोट मानकुले संघात धावसंख्या अजित सॉरी धावसंख्येत बदल होताना धावसंख्या पाहतोय 33. आता मात्र एका मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करताना कारण की 30 षटक मार्ग असते. प्रति षटकामध्ये सरासरी बघितली एका चांगली सरासरी आता मात्र पाहतोय मानकुले संघाची. नंदन राईट विकेट. यावेळेस पात्र हवेत पण झेल होण्यासारखी कुठली संभावना दिसत नाही शॉर्ट मिड विकेट डिजनकडे. आणि इथं मात्र फलंदाज बाद होतोय तो दीपेश माळी. संख्या 34 आणि अंतिम क्षणी असं वाटलं की हाणामारीच्या षटकामध्ये दीपेश माळी यांच्याकडून एका चांगली अपेक्षा असेल पण तिथं मात्र धावबाद होतोय. आणि ज्या विकेटची आवश्यकता कालेर संघाला तो विकेट मात्र धावबादच्या स्वरूपात प्राप्त होतोय. अगदी बरोबर असं वाटलं होतं की आणि एका चांगली कमिटमेंट पाहायला मिळते. महेश ठाकरे यांच्याकडून अनुभव जास्त आहे आणि त्यांना जसं म्हटलं गेलं की स्वतः नवीन वर्षाची जे का भेट असते ती स्वतः विकेट इथं मात्र कालेर संघाला सप्रेम भेट देतोय. आता मात्र अंतिम षटक टाकण्यासाठी गोलंदाज आपण पाहतोय. नवीन फलंदाज शिवम येतोय पण सुनील पाटील हा गोलंदाज सज्ज होतोय. अंतिम षटकामध्ये कशा प्रकारे आपण फटकेबाजी करणारे पाहिजे कारण की धावपलकर धावा जर बघितलं आपण इथं मात्र फक्त 34. एका चांगली स्कोरिंग करताना विकी ठाकरे एका डॅशिंग अंदाज नेहमीच असतो. सुनील पाटील सज्ज होताना यावेळेस पाता टॉपेज शॉर्ट ऑफ कडे चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. फक्त एखाद्याची संधी होती. धावसंख्येत बदल होताना धावसंख्या 35. अंतिम षटक आहे मात्र किमान 2 ते 3 मोठे फटके मोठे येणं गरजेचे राहील जर मानसिक दबाव टाकण्यासाठी 50 आकडा पार करायचा असेल. पण इथं मात्र पाहतो की चांगल्या लेंथवरची सुरुवात पाहायला मिळते गोलंदाज सुनील पाटील यांच्याकडून. एका धावने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पाहतोय 35. यावेळेस आता फुलटॉस चेंडू होता पण हवा तसा बॅटच्या पट्ट्यात घेतात आणि लॉंग ऑफ सिमरेशकडे जातोय. दुसऱ्या गोळीचा प्रयत्न आणि अजून एका फलंदाज धाव बाद होतोय. संकेश येतोय आता मात्र खेळपट्टीवर. मात्र ज्या प्रकारे पाहतोय की आपण 6 बाद धावसंख्या येते 36. अंतिम षटक मार्ग असते. सुनील पाटील हा गोलंदाज मारा करतोय. याच पादा त्रिपुराची बाद अतिशय चांगला चेंडू आणि 7वा फलंदाज बाद होतोय. 1 स्फोट मानकुले संघाचा. मोहित
धावत येतोय नवीन फलंदाज पट्टीवर. धावसंख्या 36, 7 बाद. अंतिम षटक ज्या प्रकारे सुनील पाटील यांनी गोलंदाजी आतापर्यंत केलेली आहे एका चांगल्या लेंथ लाईनवर. यावेळेस मात्र अजून एका फलंदाज बाद. लागोपाठ 3 चेंडूवर 3 गडी बाद आहे पण एका धावच्या स्वरूपाचा फलंदाज बाद आहे. एका चांगली गोलंदाजी पाहतो आपण सुनील पाटील यांच्याकडून. आता मात्र हॅट्रिक वर येतोय गोलंदाज सुनील पाटील आणि पाहतोय या स्पर्धेची तिसरी विकेट हॅट्रिक पूर्ण करतोय काय. ज्या प्रकारे या अंतिम षटकामध्ये एका चांगली दमदार गोलंदाजी आपण बघितली सुनील पाटील यांच्याकडून. पहिली हॅट्रिक विकेटची पूर्ण करणारा गोलंदाज जय बजरंग सोड गोडसे बी संघाचा भावेश पवार. त्यानंतर मात्र राहुल जय बजरंग गोडसे बी या संघाचा. सुनील पाटील पाहतोय की लागोपाठ दुसऱ्या चेंडूवर मात्र 2 फलंदाजांना बाद केलेलं आहे आणि याचबरोबर विकेट हॅट्रिक पूर्ण करणारा आजच्या दिवसातला आपण पाहतोय की 3रा गोलंदाज ठरतोय. आजच्या दिवसामध्ये बघितलं आपण ज्या प्रकारे गोलंदाजी आणि कमाल दाखवली. आणि आमचे गुणलेखक सांगतात की अंतिम जोडी खेळपट्टीवर आता मात्र एकविरा स्पोर्ट मानकुल या संघाची या स्पर्धेत अजून कीर्तिमान नाहीये की कुठले संघ सर्वबाद झालेला नाहीये पण हा संघ हा कीर्तिमान आपल्या नावावर करेल काय. पण कुठल्या संघाला असं वाटत नाही की हा कीर्तिमान आपण आपल्या नावावर नाही करणार कारण की पाहतोय 9 बाद धावपलकर धावा त्या 36. यावेळेस पाहता पाहायचं की गेली चेंडू कुठं ब्रश झालेला आहे आणि इथं मात्र पाहतोय फलंदाज बाद म्हणजे डाव समाप्त होत आहे आणि संपूर्ण फलंदाज सुद्धा बाद इथं आपण पाहतोय. तर धावपलकर धावा त्या पाहतोय 37-38 धावाचं लक्ष बंजारमती काले या संघासमोर उभं केलेलं आहे एकविरा स्पोर्ट मानकुले संघाने. म्हणजे आज असं घडलं गेलं जेव्हा जेव्हा तकदीरमाळी हा फलंदाज बाद होतोय त्यानंतर मात्र संघ ढेपाळला गेला. या सामन्यामध्ये त्यांना आपण प्रत्यक्ष बघितलं 24 चेंडू आणि 38 धावांची आवश्यकता असेल इथून हा सामना जिंकण्यासाठी. खास तो एक ट्रम्प कार्ड म्हणजे सामन्यातला कलाटणी निरीक्षण जो होता दीपेश माळी यांचा जो धावबाद होण्याचा एक हेतू होता तिथं मात्र तिथून वार केला पलटून काढलेल्या संघाने आणि शेवटच्या षटकामध्ये एक अतिशय चांगली गोलंदाजी आपण बघितली कारण की सुनील पाटील यांच्या माध्यमातून विकेट हॅट्रिक म्हणजे 2 धावचीत एकूण 5 विकेट एका षटकामध्ये एका चांगली गोलंदाजी बघितली आपण सुनील पाटील यांच्याकडून. तुझ्या महिमा काय वरून गो आदिशक्ती तू विश्वाची आमच्या गावाची गावदेवी आदिशक्ती तू विश्वाची आमच्या गावाची गावदेवी. जेव्हा आपण पाहणार की 38 धावचं लक्ष स्वीकारेल पुढचं धावतं वर्णन करण्यासाठी समालोचन कक्षामध्ये आपण ऐकणार आहोत आमचे सहकारी माझे समालोचक राहुल भोईर.
थँक्यू सुनीलजी पवार. घेतलं गेलं तर एक तर सारंगाव टीमने 30 धावा बनवला त्यांनी मध्ये त्याच्यानंतर आपण दुसरा क्रमांकावर आहे एक वेळा मांगोली स्पोर्ट नक्कीच त्या संघाने तब्बल 37 धावा बनवल्या आहेत आणि 38 धावांचा लक्ष्याचा नक्कीच एक मापक लक्ष आहे त्यासाठी नक्कीच नंदन पाटील मात्र आला आहे मैदानाच्या आतमध्ये एक चांगला असा खेळाडू पहिल्या मॅच मध्ये नक्कीच इम्प्रेस केला चांगल्या प्रकारचा दाखवला मैदानाच्या चारही बाजूने बॅटिंग आपल्याला पाहायला भेटली. गेम प्ले नक्कीच पहिला बॉल वरती स्पार्काचा फटका दाखवण्याचा प्रयत्न होता 38 धावा आहेत तर पहिल्या ओव्हर पासून जर चांगल्या प्रकारचा दाखवला तर मध्ये इथनं कमबॅक करू शकेल ना या दरम्यान एक वेळा मांगोली संघाच्या माध्यमातून दुसऱ्या बाजूला नंदनला थांबवण्याचं सोपं नसेल कारण का या वर्षीच्या हंगामामध्ये चांगल्या प्रकारचा खेळ नंदनने दाखवल्यामध्ये यावेळेस बॉटमाचा वापर एकदा नक्कीच मिळेल दुसऱ्याचा प्रयत्न असेल आणि बघता बघता या 2 धावा मात्र इथनं कंप्लीट केल्या जातील. धावांचं श्रीगणेश धावांचं मात्र अकाउंट इथं मात्र खुला केला जातोय धावा धावपलक होते इथं 2 षटक क्रमांक पहिल्या पिवळचा मार्गस्थ आहे आता मात्र इथनं पहिल्या षटकामध्ये दरम्यान दिपू माईचा वापर केला जातोय मांगोली संघाच्या माध्यमातून. मॅच खूप महत्वाची आहे दोन टीम मध्ये आवडते विकेट बाग फोडला स्पार्काचा फटका प्रत्येकी इनिंग मध्ये तुम्हाला आशे फटके खूप चांगल्या प्रकारचे पाहायला भेटतील नजाकत बरा देखना चेंडू जाईल सीमा पार 4 रन. दरम्यान चौकार येतोय स्पार्काच्या माध्यमातून एक चांगला आपल्याला नक्कीच देखना नजाकत बरा फटका पाहायला भेटला बॉडीला ट्रान्सफर करून वेट नक्कीच दरम्यान त्यांचा मात्र वेट करून चेंडू केला जातं बटन मॅच क्रिकेट बघतो आपण चांगल्या प्रकारची इथं बॅटिंग ऑन साइडला परत विकेट खेळले षटकार. षटकार मात्र इथनं चौकाराशंतरा षटकार बघा किती चांगला इथनं फुटवर्कचा वापर किती चांगला आहे आणि बॉटम किती स्ट्रॉंग आहे बघा खेळाडूचा. अच्छा अगोदर स्पार्काट त्याच्यानंतर आपण बघितल्या दरम्यान ऑन साइडला चांगल्या प्रकारची इथनं बॅटिंग पाहायला भेटते कारण का मैदानाच्या चौफेरी बॅटिंग करताना नक्कीच इथनं पहिल्या बॅटिंग करतात ग्रामीणच्या आपण खेळाडू बघतोय जास्त करून ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न करतात मात्र यावेळेस मैदानाच्या चारही बाजूने इथनं बॅटिंग होत असताना नंदनच्या माध्यमातून. धावा इकडून येत आहेत दरम्यान 12 धावा पहिलाच सर्कल पाबंदी षटकामध्ये चांगल्या प्रकारचा घेत असताना नंदनच्या माध्यमातून चांगली बॅटिंग तर मात्र राहुल विकेट जातील ओव्हर पिच बॉल आहे चांगल्या प्रकारचा नक्कीच आपण ऑपरेचा क्लास फटका इथं पाहायला भेटतोय आणि धावा देखील नक्कीच चांगल्या असतील म्हणजे पंचांचा इशारा येणं अजूनही बाकी आहे डिसिजन या दरम्यान येतोय हा षटकार 6 धावा गुड शॉट. थँक्यू. नक्कीच बघा खेळाडू होते स्पोर्ट्समॅन स्पिरिट सभा नक्कीच पाहायला भेटते कारण खेळाडू नक्कीच सांगितलं हा षटकार आहे आणि षटकाराच्या मध्ये संघाची धावसंख्या 18 धावा. दरम्यान फुटवर्कचा वापर खूप चांगला होता माझा पद्धत आदित्य खूप चांगला आहे ऑन साइडला चेंडू डीप मध्ये येईल खेळाडू चेंडूमध्ये इधर फेकतील तोपर्यंत आपण बघतो इथनं या 2 धावा कंप्लीट केल्या जातील. पहिल्या मॅच मध्ये सुद्धा आपण तेच क्रिकेट बघितलं पहिल्याच ओव्हर मध्ये 20 धावा ठोकल्या होत्या आणि पुन्हा एकदा बघतो आपण नंदन पाटीलचा खेळ या दरम्यान सेकंड मॅच मध्ये इथनं 38 धावा बनवायच्या असताना पहिल्याच ओव्हर मध्ये मॅच मात्र खुली करण्याचा प्रयत्न आहे. या दरम्यान बघितलं गेलं तर नंदन पाटीलच्या माध्यमातून तब्बल
पहिल्या षटकामध्ये 20 धावा बिनगडी बाद. डीजे यावेळेस ऑर्डरच्या फटका मात्र चांगला आहे. खेळूच्या येथील डीप मधून कव्हर मध्ये मोहित तिकडे तर डायरेक्ट हिटचा प्रयत्न होते. तिथे 1-2 नक्कीच मिळते आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या आता मात्र अजून 1 ने जाते. पुढे तब्बल धावा येते. इथनं 2 धावा येतात, माफ करा. तब्बल इथनं 22 धावा धावा पलकावरती येतात. कारण का पहिल्या ओव्हरमध्ये 20 धावा आल्या. आता मात्र पुन्हा एकदा ऑस्ट्रेलिया ऑनस्ट्रेलिया फक्त दिशा दिली आहे. खेळाडू चुनावरती येतील, उचलतील, फेकतील. तोपर्यंत 1 धाव मिळते आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या अजून 1 ने जाते. पुढे पलकावरती एकूण धावा मात्र येतील. या दरम्यान 23 धावा धावा पलकावरती येतात बनवायच्या असताना 38 धावा एक नक्की छोट्या लक्ष्याचा पाठला करायचा होता. नंदरने पहिल्याच ओव्हरमध्ये 20 धावा ठोकल्यात. चेंज ऑफ पेस आहे बघा. गतीमध्ये मिश्रण करत असताना चांगल्या प्रकारचे चेंडूची फेक होती. तकदीरने पहिल्या मॅच मध्ये चांगली सुरुवात करून दिली होती. मात्र सेकंड मॅच मध्ये नक्कीच तेवढा चांगला खेळ झाला होता. फक्त 1 षटकात दाखवलं तकदीरने. त्याच्यानंतर तकदीर बाद झाला आणि पूर्णपणे आपण बघतो दरम्यान मांगोली संघ बाग फुटला. आपल्याचा फटका चांगला आहे. चुनीची फील्ड होईल इनफिल्ड मध्ये डीप कव्हरला. तोपर्यंत 1 धाव मिळते आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 ने पुढे 24. 38 लक्ष होतं. 24 धाव आतापर्यंत अजून फक्त 14 धावे शिखर देणे. अजून इथनं मात्र यावेळेस 1 धाव मिळते. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 ने जाईल पुढे 25 धावा. तर बॉल टू बॉल धावा आहेत. 13 चेंडू 13 धावा. रिवर्सच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न होता. डायरेक्ट हिट होत नाहीये. तोपर्यंत 1 धाव मिळते. आता मात्र शेवटचे 12 चेंडू जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 12 धावेची गरज आहे या मॅच मध्ये मारुती कादर टीमला. डीजे चेंडू फक्त 12 धावेची गरज आहे. मोहितचा मात्र पहिलाच बॉल आफ्टर महत्वातून बघा किती चांगला इथं फटका येतोय. मात्र या करला थांबवायचं कसं हा मोठा प्रश्नचिन्ह. कारण का मैदानाच्या चारही बाजूने नक्कीच इथं मात्र फलंदाजी होते. ऑन साईडला स्क्वेअर असो, मिड विकेट असो, डीप लॉंगॉनला असो, बॅकवर्ड पॉइंटला स्क्वेअर कट, त्याच्यानंतर पंच त्यांच्या माध्यमातून पाहायला भेटतो. एक फटका रिव्हर्स सुद्धा खेळले होते. मात्र तिथे मात्र यश आला नव्हता. एकदा नक्कीच मिळली होती आणि मात्र इथं आता समीकरण बघतो. आता मॅच जवळ येते. 12 मध्ये 12 बनवायच्या होत्या फक्त. पहिल्या बॉल वरती 4 आल्या आहेत. फक्त आता 8 धावा बनवायच्या आहेत. 11 बॉल. क्या बात आहे. रिव्हर्स बोलल्याच्या नंतर लगेच रिव्हर्स केल्याचा प्रयत्न होता. मग त्या चेंज ऑफ पेस गतीमध्ये मिशन इथं पाहायला भेटला. आपल्या दरम्यान चांगल्या प्रकारचा चेंडू फेकला मोहित. नक्कीच आता मध्ये इथं या दरम्यान मॅच मध्ये वापसी करण्याचा प्रयत्न आहे. हरकत नाही. मध्ये धावा कमी आहेत. मध्ये इथं वापसी करण्यासाठी नक्कीच या दरम्यान प्रयत्न सुरू आहेत.
10 चेंडू अजूनमध्ये इथं 8 धावा बनवायच्या मॅच मध्ये शेवटची मॅच असणार आहे. जय बजरंग गोडसे टीम ऑलरेडी पुढच्या फेरीमध्ये क्वालिफाय झाली आहे. 5 ओव्हरची मॅच असेल ती. चेंज पेस आहे गतीमध्ये मिश्रण मध्ये त्याचा फायदा जरूर होतोय. या दरम्यान नंदन पाटीलला चेंडू डीप लॉंगच्या दिशेने जाईल. लॉंग बिग वे षटकार. थँक्यू. दादूशी गर्दनी दिवशी याचा षटकार मात्र येतोय. मॅच मात्र फिनिश झाली आहे आणि पुढच्या फेरीमध्ये आता मात्र क्वालिफाय झाला आहे. या दरम्यान बंद्रा मारुती कालेर संघ. यस सुनीलजी पवार. दीपेश माळी आपण महेश ठाकरे यांची संपर्क साधायचे. खूप खूप धन्यवाद DJ. आजच्या दिवसातला आपण पाहतोय की हा शेवटचा सामना. कृपया करून जर आपण यानंतर चेंडू टाकला गेला तर 3 धावाची पेनल्टी असं कमिटीकडून आम्हाला सूचना मिळते. तिचं पालन करायचंय. भाविश पवार अँड कंपनी खूप खूप धन्यवाद. तर हरिभक्त परायण किरण ठाकरे यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करून घेणार आहोत. पाहू शकता आपण, कारण की 4 षटकाचा आजच्या दिवसातला शेवटचा सामना नाणेफेक होणार आहे. बंदामती कालेर आणि विपक्ष आपण पाहणार आहोत. दोन्ही संघांना सर्वप्रथम शुभेच्छा देताना तर पाहतोय आपण माझे सरपंच आणि सरपंच बाबा जामुरला सरपंचला नाही परत नाही. तर नाणेफेक झालेले नाणे मी पाहुण्यांना विनंती करेन की आपण व्यासपीठावर जायचे. आणि तिथं नाणेफेकीचा कॉल पाहतोय आपण की मात्र जय बजरंग गोडसे संघाने जिंकलेले 5 षटकाचा सामना आहे. समोर ज्या संघाची खरी ताकद आपण बघितली की फलंदाजी नंदन सारखा एक हिरा कालेर या संघाकडे आपण पाहतोय. त्यानंतर सुनील पाटील सर्वप्रथम नाणेफेक जिंकून आपला काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण करणार. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे. तर थोडस टॉस 4 षटकाचा सामना आहे. 4 षटकामध्ये आपण प्रथम क्षेत्ररक्षण करताना समोरच्या संघाला किती धावाच्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न करणार? 40च्या आतमध्ये आम्ही रोखण्याचा प्रयत्न करू. लागोपाठ हा दुसरा वर्ष आहे आणि दादा संघ ठरतोय भोंडे ग्रामीण मध्ये. गोडसे या संघ नंबर 1 चा संघ आहे. जो सामना खेळला गेला तोच संघ कायम असेल किंवा महत्वाच्या सामन्यामध्ये संघामध्ये काही परिवर्तन पाहायला मिळणार नाही? काही नाही परिवर्तन. जो सामना मागे आम्ही खेळलो तोच संघ आहे.
ऑल दी बेस्ट. खूप खूप धन्यवाद. माझ्यासोबत आपण पाहतोय की बंधामूर्ती कालेरी संघाचे एक अनुभवी संघनायक दिलीप दादा, आपलं सर्वप्रथम स्वागत आहे. नाणेफेक आपल्यासाठी या सामन्यामध्ये महत्वाची होती का? हा होती ना. जर आपण नाणेफेक जिंकली असती तर काय स्वीकारलं असतं? फलंदाजीच घेतली असती. म्हणजे इथं मनासारखं घडलेलं आहे. पण समोरचा संघ जो पाहतोय, ज्या संघाकडे त्रिकूट असे 3 महान खेळाडू, भावेश पवार, सूरज केने, पवन, राहुल केने, पंकज, कित्येक, जेवढा संघाचं नाव घेतलं तेवढं कमी आहे. कारण की परफेक्ट 11 खेळाडूचा बनवलेला संघ आहे. या संघ अगेन्स्ट प्रथम फलंदाजी करताना 4 षटकामध्ये किती धावाचा आपण लक्ष ठेवण्याचा प्रयत्न करणार? 50+. तर निश्चित खूप खूप धन्यवाद दोन्ही संघांना. कारण की पाहतोय आपण की 4 षटकाच्या या सामन्यामध्ये नाणेफेक जिंकून प्रथम गोरसे संघाने आपण क्षेत्ररक्षण लवकर लावून घ्यायचे. जेव्हा आपण समालोचक कक्षामध्ये वेलकम, सुस्वागत. सन्माननीय हिंदमामा पाटील साहेबांचं आगमन झालेलं आहे आणि मी तर सामनावीर नंदन, मी हरिभक्त परायण कालुराम ठाकरे साहेबांना विनंती केली की आपल्या शिवाय आपण सर्वप्रथम ही ट्रॉफी द्यायची आहे. त्यानंतर पाहतोय आपण माजी ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय अभिमन्यू तरे साहेब यांची शुभ हस्ते आपण गिफ्ट हॅम्पर स्वीकारताना. तर जवळ आपण